यादी शूटिंग आहे. चालू आहे. स्टॉप. नमस्कार. नमस्कार सर. हां, आपला परिचय सर. माझं नाव तुकाराम बालासाहेब चापके, राहणार कातनेश्वर, तालुका. तालुका पूर्णा, जिल्हा परभणी. बर. आमचा 1 एकरवरती प्लॉट आहे हा. हं. आणि आम्ही आंतरपीक म्हणून मिरची घेतला उन्हाळ्याच्या टेम्परेचरमध्ये. बर. टरबूज प्लस मिरची. टरबूज प्लस मिरची आहे सर. हो हो हो. त्यानंतर आम्ही लागवड केला होता. हे उन्हाळ्याच्या टेम्परेचरमुळे मिरची काही सक्सेस व्हायचा अंदाज दिसा नाही गेला. हां. आम्ही हे औषध शोधू लागलो. अगोदर एक सर आले होते, सांगितलं होतं आम्हाला. हं. नंतर प्लॉट जास्तच बिघडू लागला. बर. आम्ही परभणीमध्ये चौकशी केली पण काही भेटलं नाही. ओके. नंतर अंदाजे आपलं 10 तारखेला जवळपास 11 तारखेला भेट झाली. आपली भेट झाली. आम्ही रस प्यायला थांबलो होतो आपल्याकडे सहजासहजी. रसवंतीवर. हां. हो, ते सहजासहजी याला तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही 5 पंप घेतले याच्यामध्ये काही. हं. तर लगेच आम्हाला दुसऱ्या दिवशीच प्लॉटवर म्हणजे चांगल्या प्रकारे हे दिसू लागला. काय जाणवलं तुम्हाला ते ज्युपिटर गोल्ड फवारल्यानंतर काय जाणवलं? सर हे चक असं कोकडा झाला होता मिरचीला. बर. आणि हे पानं सगळे आकडलेले, काही झाड तर कामातून गेले होते. ओके. तर ते फवारल्यानंतर ते गेंगाना आहे ते सगळं व्हायरस हे सगळं नष्ट काळा झाला. मावा पण त्याच्यामधनं काहीच नाही राहिलंच काहीच ते. राहिलं नाही. म्हणजे दिसायलाच राहिला नाही. आणि नंतर चांगल्या प्रकारे समजा मिरची 2 दिवसामध्ये अशी चांगली टाईटच झाली. हे दिसते ना आता. बघा ना तुम्ही, फवारणी किती तारखेला केली आहे? फवारणी 12 तारखेला केली. 12 तारखेला फवारणी केली. 12 तारखेला. ती तुम्हाला 10 तारखेला ज्युपिटर गोल्डची बॉटल दिली हो, होती. हो, हो. आणि फवारणी केल्याच्या नंतर आज किती जवळपास आज 15 15 तारीख. आज 3 दिवस झाले. 3 दिवसामध्ये प्लॉट जे आखडलेला नाही. टेम्परेचर काय साधन आहे आता. हो हो हो. 42 प्लस टेम्परेचर आहे. हा, जास्त प्लॉट बिघडत होता पण या औषधामुळे छान झालं. ज्युपिटर गोल्डमुळे तुमचा प्लॉट पण एकदम एकदम नंबर 1. नंबर 1 झालेला आहे. बरं, टरबुजामध्ये काय, टरबुजा प्लॉट मध्ये काय जाणवलं तुम्हाला? टरबुजाचा ते व्हायरस वाढू लागला सर त्याचा. हा. म्हणजे गेंगाण्यामुळे काय होऊ लागलं त्याचं, ते पानं हे रस शोषण होऊ लागलं ओके. जास्त. त्याच्यामुळे ते प्लॉट मध्ये पण चांगला रिझल्ट आला त्याच्या. ते पानं जर चांगले झाल्यामुळे फळामध्ये साईज वाढायली. फळाची साईज पण लगेच वाढायला लागली. लगेच वाढायला. आणि एकदम क्लिअर झालं पूर्ण एकदम. हो, एकदम नंबर 1. आणि मधमाशी पण खूप मोठ्या प्रमाणात मला दिसायला लागली तुमच्या प्लॉटवर यावर्षी. मध्ये सुद्धा आहे. हो, यावर्षी टरबूजला मधमाशीचा प्रॉब्लेम होता बघा. सगळ्यात मोठा plot. सगळा प्रॉब्लेम होता. पण तुमच्या प्लॉटवर नाही दिसून राहिला ते. आता आमच्याच मित्राचा प्लॉट आहे तिथं मधमाशीची एकदम हे त्याला पाल धुंडावं लागली मधमाशी. एखादी कधीतरी दिसायली. त्याचा इफेक्ट तुम्हाला ज्युपिटर गोल्डचा पण त्याचा भरपूर आहे. फायदा होतो त्याच्यामध्ये. आणि मी अगोदर शोधत होतो हे औषध. मला असंच भेट झाली ती एका सरांची. त्यांनी सांगितलं. मला काय तेवढं समजा अभ्यास नसल्यामुळे नाव पाठ झालं नाही. हा हा हा. मी त्यावेळेस चौकशी केली, चिठ्ठी होती ती हरवून गेली. बरोबर. नंतर योगायोग आपली भेट झाली. चालतंय. त्याच्यात बी ते आहे का डेमो म्हणल्यामुळं जरा नाही काहीच नाही. तुम्ही ते बोललात आणि आपण ते तुम्हाला डेमो देऊन टाकला ते. आणि त्याचे रिझल्ट पण एकदम जबरदस्त मिळाले तुम्हाला. याच्या पुढचं पण मार्गदर्शन करा आम्हाला. 100% आपलं तर मार्गदर्शन तुम्हाला असलं तर पुढचं पण. या टेम्परेचर मिरची 6 टिकच ना आमच्याकडे. जनरल मध्ये आमच्या तेवढा अभ्यास नसल्यामुळे माहिती पण होईल. त्या पण आता तुम्ही फ्लॉवरिंग स्टेज मध्ये बघा ना आता किती म्हणजे जबरदस्त आहे. मिरची पण लागायला लागली, फुल पण टिकायला गेलेलंच होतं. हा हा. कामातून गेलं. आणि फुल पण टिकायला लागलेलं आहे. हो. सुंदर असा रिझल्ट आलेला आहे आपल्याला. ओके, धन्यवाद सर.